प्रभाग 4 मधील जनतेला दिलेला शब्द पूर्ण करणार डॉक्टर महेश कांबळे। प्रभाग क्रमांक 4 मधील इंद्रनगर संपूर्ण परिसरातील सुज्ञ नागरिक बंधू भगिनी यांना डॉक्टर महेश कांबळे यांनी नम्र अभिवादन केले। निवडणुकीदरम्यान दिलेले सर्व आश्वासन पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। इंदिरानगर व अमननगर सह परिसरातील नागरिकांना जमीन प्रश्न, पाण्याचा ज्वलंत प्रश्न तसेच शाहू कॉलनीमधील आरक्षणाचा विषय 100% मार्गी लावण्याचे आश्वासन डॉक्टर कांबळे यांनी दिले होते। हे सर्व प्रश्न येणाऱ्या अल्प कालावधीत सोडवले जातील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। तसेच विस्तारित भागांमध्ये मालगाव वेस्ट पासून पुढील अविकसित भाग इंदिरानगर, अमननगर, शाहू कॉलनी, पवनचक्की, शेतकरी प्लॉट, स्वामी समर्थ कॉलनी, खोतनगर या सर्व भागातील पाणीपुरवठा, स्वच्छता, औषध फवारणी व मूलभूत सोयी सुविधांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील असे त्यांनी सांगितले। निवडणुकीदरम्यान सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर झाल्याचा आरोप करत ही लोकशाहीसाठी चिंताजनक बाब असल्याचे डॉक्टर कांबळे यांनी नमूद केले। निवडणुकीत हार जीत होत असते, मात्र जनतेला दिलेला शब्द महत्त्वाचा असतो असे त्यांनी स्पष्ट केले। मी नगरसेवक म्हणून निवडून आलो नसलो तरी जनतेने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाची किंमत मी जाणतो। पुढील निवडणुकीपूर्वी दिलेले एकही काम अपूर्ण राहणार नाही। प्रचारापुरते बोलून गेलेला माणूस म्हणून मला ओळखले जाणार नाही असे ठाम शब्दात त्यांनी सांगितले। प्रशासनाकडून कामे करून घेण्याइतकी ताकद आपल्याकडे असल्याचे सांगत प्रभाग 4 मधील जनतेच्या प्रश्नांसाठी आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे डॉक्टर महेश कांबळे यांनी पुन्हा एकदा आश्वासन दिले। शेवटी त्यांनी नागरिकांना पुढील काळात विचारपूर्वक निर्णय घेण्याचे आवाहन करत दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करून दाखवण्याचा शब्द पुन्हा दिला। मी सर्वप्रथम प्रभाग 4 मधील आमच्या इंदिरानगर सहित ज्या सर्वसामान्य सुज्ञ जनतेनं, बंधू भगिनींनी फक्त 13 दिवसातल्या माझ्या निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगानं जे मला मतदान केलं त्या सर्वांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन। त्यांचे उपकार मी कधीच विसरणार नाही। आणि निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान मी इंदिरानगरवासियांना, शाहू कॉलनीच्या आमच्या सर्व समाज बांधवांना आणि अमननगरच्या सर्व समाज बांधवांना, तिथल्या सर्व नागरिकांना मी काही कामांसंदर्भात शब्द दिला होता। अमननगरमध्ये रिग्रँड जमिनीचा विषय 100% मी मार्गी लावून देणार। तसेच इंदिरानगरमधील जो ज्वलंत असा पाण्याचा प्रश्न आहे आणि तिथल्या इतर सुखसुविधांचा प्रश्न आहे तो सुद्धा आपण येणाऱ्या फारच कमी कालावधीमध्ये आपण तो मार्गी लावणार। शाहू कॉलनीमधील सुद्धा आरक्षणाचा विषय आपण लवकरच संपवणार। आणि विस्तारित भागामध्ये जर कोणते प्रश्न असतील जे माझ्यापर्यंत पोहोचले नसतील ते प्रश्नसुद्धा निश्चितपणानं मी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे। निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात सत्ताधाऱ्यांनी पैशाचा वापर केला, त्यामुळं त्या प्रभागामध्ये लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न हा सत्ताधारी नगरसेवकांनी, त्यांच्या सर्व पॅनलमधल्या सर्व उमेदवारांनी केला। ठीक आहे, निवडणूक यामध्ये हार होत असते, विजय होत असतो, पण येणाऱ्या काळामध्ये त्या प्रभागातील प्रभाग 4 मधील या सर्व जनतेला मी जो शब्द दिला आहे, जी कामं करणार म्हणून मी खात्रीलायक सांगितलं आहे, निश्चितपणानं येणाऱ्या पुढच्या निवडणुकीच्या आधी मी दिलेल्या शब्दातील एकही काम शिल्लक ठेवणार नाही। भले पुढच्या 5 वर्षानंतर निवडणुकीला थांबेन न थांबेन, पण प्रचारापुरतं बोलून गेलो हा शब्द मी ठेवून घेणार नाही। डॉक्टर महेश कांबळे हा कामाचा माणूस आहे, संघर्षातनं तयार झालेला आहे आणि परिस्थितीची जाण ठेवणारा माणूस आहे। त्यामुळं मी निवडून जरी आलो नसलो त्या तिथल्या मला पडलेल्या मतदारांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे तो मी कधीही व्यर्थ जाऊ देणार नाही। आणि निश्चितपणानं येणाऱ्या काळात प्रभाग 4 मधल्या आमच्या मालगाव वेस्टपासून दिंडी वेस्टपासून पुढचा जो अविकसित भाग आहे, इंदिरानगर, तिथला सगळा परिसर, अमननगर, शाहू कॉलनी, पवनचक्की, शेवकरे प्लॉट, इकडे स्वामी समर्थ कॉलनी, खोतनगर,
म्हणजे जिथं जिथं विस्तारित भाग आहे तिथले बरेचसे प्रश्न आहेत, ड्रेनेजचे, पाण्याचे, मूलभूत सुखसुविधांचे, स्वच्छतेचे, औषध फवारणीचे, हे सगळे प्रश्न मी नगरसेवक जरी नसलो तरी तेवढी माझी ताकद आहे की मी प्रशासनाला तेवढं काम करायला भाग पाडू शकतो. त्यामुळे निश्चितपणानं नगरसेवक तुमचं काम करू दे अगर न करू दे, पण हा डॉक्टर महेश कांबळे तुम्हाला दिलेला शब्द कधी विसरणार नाही आणि मी तुमची कामं प्राधान्यानं केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा मी आज पुन्हा एकदा तुम्हाला शब्द देतो. आणि पुन्हा एकदा सांगतो की निवडणुकीत ह्या विचारांची लढाई कमी होती, पण आर्थिक तडजोडींची लढाई, पैशाची मोठ्या प्रमाणात वापराची जी काही परिस्थिती निर्माण झाली ती योग्य नव्हती. मतदारांना आपण विकत घेतोय अशा पद्धतीत जर कोणी उमेदवार जर अशी सवय लावायला लागू लागले तर येणाऱ्या काळात लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे निश्चितपणानं जनतेनं पुढच्या काळामध्ये थोडंसं विचार करून आपला निर्णय घ्यावा अशी विनंती करतो. आणि मी दिलेला तुमचा शब्द किंवा मी दिलेलं वचन किंवा तुमची कामं करण्यासंदर्भात दिलेलं आश्वासन हे निश्चितपणाने येणाऱ्या कालावधीमध्ये मी पूर्ण करून आपणास दाखवेन, एवढाच शब्द देतो.